नमस्कार मित्रांनो, एकनाथ शिंदेंचा राजकीय डाव सुरू। महायुतीतून बाहेर पडण्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे। काय आहे ही बातमी आपण सविस्तर बघणार आहोत। एकनाथ शिंदे खरंच महायुतीतून बाहेर पडणार आहेत का, हे आपण आज सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। चला तर, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातील निर्णयाबाबत मोठी चर्चा रंगली आहे। मागील काही दिवसांपासून शिंदे हे महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री म्हणून यांची भूमिका आणि मुख्यमंत्री पदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात वाढलेली दरी हे या चर्चेचे मुख्य कारण आहे। काही महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकींना शिंदे गैरहजर राहिले। तसेच मला हलक्यात घेऊ नका, मी काय करू शकतो हे 2022 मध्ये दिसलं, या त्यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना अधिक धार लागली आहे। शिंदे यांच्या या वक्तव्याचा रोग महाविकास आघाडीवर असल्याचे सांगितले जात असले तरी हा इशारा थेट भाजपाला आहे असेही मानले जात आहे। शिंदे यांच्यातील अस्वस्थ आणि नाराजगीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचे एक्झिट प्लॅन सक्रिय केला आहे का, असा प्रश्न आता उपस्थितीत होऊ लागला आहे। त्यांचे मुख्य कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुणे दौरा आणि त्या संदर्भातील शिंदे यांचा निर्णय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी उशिरा पुण्यात दाखल झाले आणि आज पुण्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत। या सर्व कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित यांची उपस्थिती निश्चित आहे। मात्र एकनाथ शिंदे हे गैरहजर राहणार आहेत। अमित शहा यांच्या दौऱ्यातील काही कार्यक्रम राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। पश्चिम विभागीय गृह विभागाची बैठक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा यंत्रणाबाबत चर्चा आणि काही अन्य धोरणात्मक निर्णय या दौऱ्यात घेतले जाणार आहेत। याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाचा प्रचार यंत्रणाच्या तयारीसाठी हा दौरा महत्वाचा आहे। मात्र या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे हे अनुपस्थितीत राहणार आहेत। ही बाब राजकीय दृष्ट्या मोठे संकेत मानले जात आहेत। त्यांच्या अनुपस्थितीमुळे शिंदेंनी भाजपपासून अंतर वाढवण्यात सुरुवात केली आहे का, असा सवाल आता उपस्थितीत होत आहे। शिंदे गट हा गेल्या वर्षभरात भाजप सोबत राहिला असला तरी मुख्यमंत्री पदाच्या अधिकाऱ्याबाबत त्यांची अस्वस्थता वाढली आहे। भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुख्य निर्णय फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे केंद्रित केल्याने शिंदे यांना बाजूला ठेवले जात असल्याची भावना त्यांच्या गटात आहे। या पार्श्वभूमीवर शिंदे गट वेगळा निर्णय घेणार का, हा प्रश्न महत्वाचा ठरतो। मागील महिनाभरात त्यांचे समर्थक आमदारही आम्हाला स्थानिक पातळीवर कोणते स्वतः निर्णय घेता येत नाहीत असं वक्तव्य केलं आहे। त्यामुळे शिंदे गट भाजपपासून दूर जाणार आहेत का आणि महायुतीतून बाहेर पडण्याचा अंतिम निर्णय कधी घेतला जाईल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।